सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित महायुतीचे, कारण आज जरी या ठिकाणी आपल्या महायुतीचे इतर पक्ष उपस्थित नसले तरी 24 तारखेला ते सगळे उपस्थित राहणार आहेत। आज पहिल्यांदा आपण भाजप सेनेचा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे। त्यामुळे माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला आठवतं की या युतीच्या संदर्भातला एक मंत्र प्रमोदजींनी दिला होता। मुंबईच्या रंगशारदामध्ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत एक मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये प्रमोदजींनी सांगितलं होतं की जो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असेल त्यांनी नारा द्यायचा शिवसेना भाजपा युतीचा विजय असो, आणि जो शिवसेनेचा कार्यकर्ता असेल त्यांनी नारा द्यायचा भाजपा शिवसेना युतीचा विजय असो। आणि आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी शिवसेना युती ज्याचा उल्लेख सुधीर भाऊंनी केला, ही अभेद्य युती आहे आणि ही आज या निवडणुकीपुरतं नाही आहे। ही युती भविष्यात देखील अशाच प्रकारे राहणारी युती आहे। आणि अनेक लोक देव पाण्यात घालून बसले होते, हे भांडले पाहिजे, हे बाजूला झाले पाहिजे, म्हणजे मग सत्तेवर डल्ला मारता येईल। त्या सगळ्या लोकांना खऱ्या अर्थानं ज्या दिवशी ही युती झाली त्या दिवशीपासून त्यांच्या चेहऱ्यावर पाणीच नाही, ते बोलायला देखील तयार नाहीये। त्यातल्या काही लोकांनी तर माघार घेणं सुरू केले। मित्रांनो, भारतीय जनता पार्टी शिवसेना युती ही केवळ दोन राजकीय पक्षांची युती नाही आहे, ही केवळ दोन संघटनांची युती नाही आहे, ही युती केवळ सत्तेकरता झालेली युती नाही आहे, ही विचारांची युती आहे। होय, आम्हाला अभिमान आहे की आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहोत आणि हिंदुत्ववादी पक्षांची युती आहे आणि आमचं हिंदुत्व संकुचित नाही आहे। आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे। ज्या ज्या व्यक्तीला या देशाच्या प्रती प्रेम असेल, तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, कुठली भाषा बोलणारा असो, कुठल्याही पंथाचा असो, अशा प्रत्येक व्यक्तीला आमच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेमध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रवेश आहे। आणि म्हणून या देशाच्या राष्ट्रीयत्वाकरता राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेल्या आणि विचारांकरता तयार झालेल्या अशा या दोन पक्षांची युती ही विचारांनी केलेली युती आहे, ही केवळ सत्तेकरता झालेली युती नाही। आणि म्हणून इतके वर्ष ही युती टिकली आणि यापुढे देखील ही युती टिकणार आहे। आणि तुम्ही सगळे जे माझ्या समोर आहात, तुम्ही सगळ्यांनी एकदा मनात आणलं की ही युती फेविकॉल का मजबूत जोड होणार आहे, जो टूट नहीं सकता अशा प्रकारचा जोड होणार आहे। आणि म्हणून आनंदराव, तुम्ही काळजी करायचं कारण नाहीये, कोण काय सांगतं याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे। आता आपला धर्म एक, ती म्हणजे युती, आपला उमेदवार एक, ती म्हणजे युती। जिथे कमळ आहे तिथे कमळ, जिथे धनुष्यबाण आहे तिथे धनुष्यबाण, याच्या पलीकडे कोणी पाहण्याची आवश्यकता नाहीये। आणि कोणी काहीही म्हटलं तरी विश्वास देखील ठेवण्याची आवश्यकता नाही आहे। जिथे भाजपचा उमेदवार असेल तिथे शिवसेनेचा शिवसैनिक रक्ताचं पाणी करेल, आणि जिथे शिवसेनेचा उमेदवार असेल तिथे भाजपचा कार्यकर्ता रक्ताचं पाणी करेल। अशा प्रकारची युती आता आपण या ठिकाणी केली आहे। आज देशामध्ये गेली 5 वर्ष केंद्रात आणि राज्यात आपण सरकार चालवतो आणि या सरकारनं गेल्या 5 वर्षामध्ये या देशामध्ये केलेलं काम हे अभूतपूर्व अशा प्रकारचं आहे। या देशामध्ये गरिबी हटावचे नारे अनेक वर्ष लागले। गरिबी हटावच्या नाऱ्यांवर वर्षानुवर्ष या देशामध्ये लोकांनी मतं घेतली, पण गरिबाची गरिबी कधी हटली नाही। गरिबी हटली
ती त्यांच्या चेला चपाट्यांची, गरिबी हटली ती त्यांच्या नातेवाईकांची, पण सामान्य गरिबाची गरिबी ही कधीच हटली नाही. पण गेल्या 5 वर्षामध्ये ज्या प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एनडीएच्या सरकारनं एक एक कार्यक्रम या ठिकाणी राबवला, मग जनधन सारखी योजना असेल की या देशातल्या 34 कोटी कुटुंबांनी कधीही बँकेचं तोंड देखील पाहिलं नव्हतं. आज या 34 कोटी लोकांना त्या ठिकाणी बँकेचं खातं तर मिळालंच, पण त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिटच्या माध्यमातून 80,000 कोटी रुपये जमा झाले. आणि या गरीबाला बँक काय असतं आणि सरकार काय असते पहिल्यांदा समजलं. आज या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेसारखी योजना की ज्या योजनेमध्ये 2022 सालापर्यंत प्रत्येक गरीबाला घर देण्याचा संकल्प आपण घेतला. आज कोट्यावधी घरांची निर्मिती सुरू झाली आणि महाराष्ट्रामध्ये तर आम्ही हा निर्णय केला 2022 नाही, एसीसीची यादी 19 मध्ये संपवायची. नवीन जे त्या यादीमध्ये आले नाही त्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आणि पुढच्या 2 वर्षामध्ये त्याही गरिबांना घर द्यायचं. हा महाराष्ट्र प्रत्येक गरीबाला घर दिल्याशिवाय राहणार नाही. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आज एक मोठं परिवर्तन गरीबाच्या जीवनामध्ये घडत आहे. त्या ठिकाणी ज्यावेळेस एका व्यक्तीचं घर होतं त्यावेळी त्याला मिळणारा जो आनंद आहे, मला असं वाटतं की राजकारणामध्ये काम करत असताना निवडणुका जिंकण्यापेक्षा देखील मोठा आनंद हा त्याच्या डोळ्यामध्ये त्याचे आनंदाचे अश्रू आपण पाहतो की आज माझं स्वतःचं घर झालं आहे, यापेक्षा मोठा आनंद नाही आहे. आज आपण योजना जर बघितल्या, उज्ज्वला सारखी योजना 12 कोटी महिलांच्या करता गॅसचे सिलेंडर देणं, खऱ्या अर्थाने या देशात कोणी हा विचारच केला नव्हता की 12 कोटी कुटुंब अशी आहेत की ज्या कुटुंबामध्ये गॅस नाही आहे आणि गॅस नसला तर चुलीवर अन्न शिजवताना त्या माय माऊलीला काय यातना होता हे आमच्यासारख्या लोकांना कधीच समजणार नाही. ते त्या माऊ माऊलीलाच समजतील, कारण आम्ही तर फक्त जेवणाचं काम करतो, घरचा पुरुष जेवणाचं काम करतो, पण जी शिजवते ती रोज जो धूर खाते, शेकडो बिड्या पिल्यानंतर एखाद्याच्या फुफ्फुसात जेवढा धूर जातो तो धूर रोज तिच्या फुफ्फुसांमध्ये त्या ठिकाणी जातो, ती रोज थोडी मरते. त्या माव माऊलीला आज त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं उज्ज्वलाच्या माध्यमातून गॅस सिलेंडर देण्याचं काम हे या ठिकाणी झालं. उजालाच्या माध्यमातून त्या शेवटच्या गरीबाला ज्याच्या घरामध्ये अंधकार होता, ज्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी वीज पोचली नव्हती, प्रत्येक गावापर्यंत वीज पोचली, प्रत्येक घरापर्यंत वीज पोचली. आज त्याच्याही घरी बल्ब जळाला. ही उज्ज्वला सारखी योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसारखी योजना की ज्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज गरीबाला आरोग्याची सेवा मिळते आहे. 5 लाखापर्यंत आरोग्य करता जो खर्च आहे तो मोफत आहे. केवळ ऑपरेशन नाही, ओपीडीचा खर्च, गोळ्यांचा खर्च हा सगळा त्याला मोफत मिळतोय. कालपर्यंत ज्या गरीबाला असं वाटत होतं की एखादा आजार झाल्यानंतर आता मरण्याशिवाय माझ्याजवळ दुसरा कुठलाही उपाय नाही, त्या गरीबाला देखील आज त्या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सेवा शुश्रूषा मिळते आहे. परवा पांढरकवड्याला ज्यावेळी माननीय पंतप्रधान आले होते आणि आयुष्यमान भारतचे काही लाभार्थी त्या ठिकाणी भेटायला आले, त्यावेळी एक लाभार्थी डोळ्यात अश्रू आणून बोलला. तो म्हणाला की मी तर जगण्याची इच्छा सोडून दिली होती, माझ्या परिवाराला सांगितलं होतं माझ्या ऑपरेशनवर एवढा खर्च झाला तर 2 पिढ्या तुम्ही कर्जात राहाल आणि म्हणून मला असंच म्हणू द्या, पण योजना आली, माझं ऑपरेशन झालं आणि आज मी जगतोय. मला असं वाटतं हे जे परिवर्तन आहे हे खरं गरीबाच्या जीवनातलं परिवर्तन आहे. आज समाजातला कुठलाही घटक आपण घ्या, शेतकऱ्यांकरता थेट 6,000 रुपये अकाउंटमध्ये देण्याची योजना असेल, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी होणारं परिवर्तन असेल, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल. आज या महाराष्ट्रामध्ये 2014 सालापर्यंत 5,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग होते. केवळ 5 वर्षामध्ये 20,000 किलोमीटरचे नवीन राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाले. त्यातले 7,000 किलोमीटरचं काम पूर्ण होत आहे. उरलेल्या महामार्गांचं काम त्या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे. 10,000 किलोमीटरचे या ठिकाणी राज्य महामार्ग आपण राज्य सरकारच्या माध्यमातून केले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून
30,000 किलोमीटरचे ग्राम रस्ते गावागावापर्यंत आपण पोहोचवतो. 18,000 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि हे सगळं होत असताना मला एका गोष्टीचा आनंद आहे. परवाच या ठिकाणी रोजगाराचे आकडे देखील जाहीर झाले आणि या रोजगाराच्या आकड्यामध्ये देशामध्ये जो रोजगार तयार झाला त्या देशातल्या रोजगारामध्ये सगळ्यात जास्त रोजगार हा महाराष्ट्रात तयार झाला. एकूण देशाच्या 27% रोजगार हा एकट्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तयार झाला. मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक आली, मोठ्या प्रमाणात एसएमई उद्योग त्या ठिकाणी तयार झाले आणि 20 लाखापेक्षा जास्त लोकांना रोजगार जो आहे तो त्या ठिकाणी मिळाला. आणि हे केवळ एका सेक्टरचे आकडे आहेत. इतर सेक्टरचे आकडे जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात ही रोजगाराची निर्मिती झाली आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे जनसामान्यांकरता, समाजातल्या शेवटच्या व्यक्तीकरता, शेतकरी असेल, अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा असेल, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केला. आणि म्हणून आज ज्यावेळी आपण मतं मागायला जातोय कुठलाही अपराध बोध नाहीये. आज आपण निधड्या छातीनं जातोय. या देशामध्ये विकास केला, तो विकास घेऊन आपण समाजामध्ये जातोय. व आमचा दावा नाहीये की सगळं बदललेलं आहे. आमचा दावा नाही की सगळ्या अडचणी संपल्या. अडचणी आहेत, पण त्या अडचणी सोडवण्याचा मार्ग आपल्याजवळ आहे. लोकांचा विश्वास आहे की या देशासमोरच्या अडचणी हे मोदीजींचं एनडीएचं सरकार, महाराष्ट्रातलं शिवसेना भाजप युतीचं महायुतीचं सरकार हे सोडवू शकते. ही खऱ्या अर्थानं भावना आज जनसामान्यांमध्ये तयार झाली आहे. कल तक जो नामुमकिन था आज वो मुमकिन है हे लोक आज या ठिकाणी म्हणायला लागले. हा खरा परिवर्तन आहे आणि मला विश्वास आहे 5 वर्षामध्ये जर एवढं परिवर्तन आपण घडवू शकलो तर येत्या काळामध्ये आता तर आपली गाडी सुसाट वेगानं निघाली आहे. आता विकासाच्या माध्यमातून सामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आपण घडवणार आहोत. आज आमचा शेतमजूर असेल, हातगाडीवाला असेल, सामान्य माणूस असेल, याचा विचार कोणी केला नव्हता. तो 60 वर्षाचा झाल्यानंतर त्यांनी जगायचं कसं हा त्याच्यासमोरचा प्रश्न होता. पण या ठिकाणी श्रममेव जयते ही योजना तयार झाली आणि आमचा शेतमजूर असेल, हातगाडीवाला असेल, आमचा रिक्षावाला असेल, आमचा असंघटित कामगार असेल, याच्या जीवनामध्ये देखील परिवर्तन करणारी योजना याचा देखील विचार झाला. आणि तो 60 वर्षाचा झाल्यानंतर त्याला 3,000 रुपये पेन्शन मिळू शकेल अशा प्रकारची योजना पहिल्यांदा या देशामध्ये तयार झाली. आणि आतापर्यंत त्याचे लाखो लाभार्थी झाले. आणि मला सांगताना आनंद वाटतो की पहिल्या 10 लाख लाभार्थ्यांमध्ये सर्वाधिक लाभार्थी या महाराष्ट्रातले आहेत. 2.5 लाख लाभार्थी या एकट्या महाराष्ट्रातले आहेत. त्यामुळे कुठल्या योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसापर्यंत ती योजना पोहोचवण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून आज हे सगळं परिवर्तन बघता खऱ्या अर्थानं आमच्या विरोधकांजवळ आज कुठला मुद्दा देखील उरलेला नाही. आज परिस्थिती अशी आहे की कुठल्याच टीमचा कॅप्टन आमच्या विरुद्ध खेळायलाच तयार नाही. एका कॅप्टनने घोषित केलं मी उभा राहणार, त्यांनी सांगितलं मी उभा राहणार. खूप जल्लोष झाला. त्यांच्या पक्षाने सांगितलं साहेब उभे राहणार, साहेब उभे राहणार, साहेब उभे राहणार. 15 दिवसांनी साहेबांनी घोषित केलं मी पाठीमागे चाललो, मी उभा राहणार नाही. एक कॅप्टन पाठीमागे गेले. दुसऱ्या कॅप्टननी आधीच घोषित केलं, मी उभा राहणार नाही, माझी पत्नी उभी राहील. ते खासदार आहेत पण ते उभे राहायला तयार नाही आहेत. ते म्हणतात माझी पत्नी उभी राहणार आहे. ठीक आहे, पत्नीला उभं करा, काही हरकत नाही, आम्हाला आदर आहे त्यांच्याबद्दल देखील. पण याचं कारण काय आहे? मी नेहमी सांगतो आमचे मोदीजी पवार साहेबांबद्दल नेहमी असं म्हणतात कि पवार साहब को हवा का रुख पता चलता है. महाराष्ट्रातल्या हवेची दिशा काय आहे ही पवार साहेबांच्या लक्षात आली, ती अशोकरावांच्या लक्षात आली. आता काल परवा अजित पवार म्हणाले की जेव्हा पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नर्सरीत होते.
अजित दादा, मी नर्सरी पास झालो, त्याच्यानंतर शाळा पास झालो, मी कॉलेज पास झालो, मी आता मुख्याध्यापक आहे, तुम्ही नेमके कुठे आहात सांगा. तुम्ही तिथेच राहिला. त्यामुळे आता खऱ्या अर्थानं यांच्याजवळ बोलायला काही उरलेलं नाही. आपण आत्मविश्वासाने पुढे जायचं आहे. आणि आज खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर हा देश असेल तर आपण राहू, हा देश असेल तर आपण जगू. सत्ता येईल जाईल पण देश महत्वाचा आहे. मला आठवतं अटल बिहारी वाजपेयीजींनी पार्लिमेंटमध्ये म्हटलं होतं, पार्टी आएगी जाएगी बनेगी बिगड़ेगी मगर अगर ये देश होगा तो हम लोग जिएंगे, अगर ये देश होगा तो राजनीति होगी. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज जो देशाभिमान आम्हाला जाणवतोय, या देशामध्ये जी अवस्था होती, या देशावर हल्ला व्हायचा, आमच्याकडे बॉम्बस्फोट व्हायचा, आमचा बॉम्बस्फोट झाल्यानंतर आमचं सरकार काय म्हणायचं मला आठवतं. मुंबईमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला, संपूर्ण देश आक्रोशित होता. आमचं तेव्हाचं सरकार म्हणालं आम्ही याचा निषेध करतो. लोक म्हणाले निषेध करून कसं चालेल, म्हणाले आम्ही तीव्र निषेध करतो, मग म्हणाले आम्ही अतितीव्र निषेध करतो, आणि मग शेवटी म्हणाले आता पाकिस्तान ऐकत नाही, आता युनायटेड नेशन मध्ये जाऊन त्याची तक्रार करतो. याच्या पलीकडे काहीही आम्ही केलं नाही. आमच्या या प्रवृत्तीमुळेच पाकिस्तान मधल्या या सगळ्या आतंकवादी संघटनांना, ज्यांना पाकिस्तानचा छुपा आणि उघड पाठिंबा आहे, त्यांना असं वाटलं या देशामध्ये काही केलं तरी चालतं. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा उडीला आमच्या सैनिकांवर हल्ला केला. आमचे सैनिक शहीद झाले. ते शहीद झाल्यानंतर हा नवीन भारत आहे, हा नवीन भारत आहे, ये घुसेगा भी और ठोकेगा भी. आमच्या सैनिकांनी त्या ठिकाणी पाकिस्तानामध्ये जाऊन आणि खऱ्या अर्थानं सर्जिकल स्ट्राईक केले. पाकिस्तानी धारगिळ्या सगळ्या आतंकवाद्यांचे अड्डे हे त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले. पण याची शेपटी काही सरळ झाली नाही. पुन्हा पुलवामामध्ये त्या ठिकाणी आमच्या सीआरपीएफच्या जवानांवर, जे खऱ्या अर्थानं ड्युटी संपवून त्या ठिकाणी जात होते, अशा प्रकारच्या आमच्या जवानांवर हल्ला केला. अतिशय भयाड आणि निगृढ अशा प्रकारचा हल्ला की ज्या हल्ल्यामध्ये आमचे जवान त्या ठिकाणी शहीद झाले. मोदीजींनी त्या ठिकाणी अमरावतीमध्ये ही पहिली पदाधिकाऱ्यांची सभा सुरू झालेली आहे. सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा काँग्रेस सरकारवर टीका करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. भारताच्या सेनेनं दाखवून दिलं त्याची ताकद काय आहे, आमच्या एअरफोर्सनं दाखवून दिलं त्याची ताकद काय आहे. थेट पाकिस्तानच्या सीमेमध्ये घुसून बालाकोटमध्ये त्या ठिकाणी सकाळी 3:30 वाजता आतंकवाद्यांचा अड्डा नेस्तनाबूत केला आणि त्या ठिकाणी धाकला दाखवून दिलं की आमच्यावर वाकडी नजर कराल तर हा जुना भारत नाही आहे. मित्रांनो, आमच्या सेनेमध्ये ही ताकद पहिल्या दिवशीपासूनच होती. आमची सेना कधीच कमजोर नव्हती. आमच्या सेनेमध्ये एक ताकद होती, पण राजकीय नेतृत्वात ताकद नव्हती की जे सेनेला सांगेल जा आणि आपल्या जवानांचा बदला घ्या. ती ताकद मोदींमध्ये होती. मोदींनी सांगितलं जा आणि बदला घ्या, आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या सेनेनं दाखवून दिलं हा जुना भारत नाही आहे. या भारतावर जो हल्ला करेल तो हल्ला तसाच परतवण्याची ताकद या भारतामध्ये आहे. आणि म्हणून राष्ट्रप्रेमानं, राष्ट्रभक्तीनं ओतप्रोत असलेला भारत आणि या भारताचं नेतृत्व, आणि आज या निधड्या छातीनं आपण या ठिकाणी चाललो. देशामध्ये मोदीजींसारखं नेतृत्व आहे. आज महाराष्ट्रामध्ये आमच्या या महायुतीला उद्धवजींचं मार्गदर्शन आहे, आणि त्या माध्यमातून मला विश्वास आहे की आता मागच्या वेळेस 42 जागा घेतल्या, 42 जागा घेतल्या, त्यावेळेस आपल्याला वाटलं आता आपला रेकॉर्ड झाला, पण तो आपला रेकॉर्ड नव्हता.
आता रेकॉर्ड आपल्याला तयार करायचा आहे। या महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळच्या सगळ्या जागा तर भाजप शिवसेना युतीच्या निवडून आणायच्याच आहे, पण ज्या थोड्याशा राहून गेल्या त्याही जागा आता आपल्याला निवडून आणायच्या आहे। आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती या निमित्ताने करतो, आजपासनं आपण सगळे पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं या ठिकाणी मैदानामध्ये उतरू। ही जी निवडणूक आहे ही केवळ पक्षाच्या विजयाकरता नाही आहे, ही भारताच्या विजयाकरता निवडणूक आहे। या भारतामध्ये राष्ट्रावर प्रेम करणारे राष्ट्रभक्त राष्ट्रीय विचाराचे पक्ष निवडून येतील की ज्यांना आपल्या सेनेच्या शौर्यावर शंका आहे असे पक्ष निवडून येतील, याचा फैसला करणारी निवडणूक आहे। आणि म्हणून आपण सगळे जे राष्ट्रप्रेमाने ओतप्रोतात, ज्यांना राष्ट्रप्रेमाचे धडे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिल्यात, ज्यांना राष्ट्रप्रेम काय असतं ते अटल बिहारी वाजपेयीजींनी सांगितलंय, ज्यांना आज मोदीजींचं नेतृत्व आहे, उद्धवजींसारखे मार्गदर्शक आहे, मग आपल्याला चिंता करायची आवश्यकता नाही आहे। आता पूर्ण ताकदीनं या महाराष्ट्राला भगवं केल्याशिवाय आपण राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ हा युती सरकारनं फोडलेला आहे। आपण बघतोय एकीकडे 25 तारखेला अगदी अधिकृतपणे युतीची सभा होणार असलं तर या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट काँग्रेसवर टीका करतानाच ही युती अभेद्य राहील हा पुन्हा दावा केलेला आहे। जास्तीत जास्त जागा युतीच्या पारड्यात पडावी म्हणून आपण बघतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात संयुक्त सभा आता सुरू झालेल्या आहेत। आज अमरावतीमध्ये ही पहिली पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये सभा झालेली। गेली 5 वर्ष खरं तर भारतीय जनता पक्षावर टीका करणारी शिवसेना आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर थेट भारतीय जनता पक्षाबरोबर युतीमध्ये आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी हे मनभेद मिटवण्याचा प्रयत्न या दोन्ही पक्षांकडून केला जातोय। आज अमरावतीमध्ये ही सभा सुरू आहे तर संध्याकाळी नागपूरमध्ये ही सभा सुरू होणार आहे। आता थेट उद्धव ठाकरे नेमका या युतीबद्दल काय बोलतात हे बघणं आता खूपच उत्सुकतेचं आहे, कारण युती झाल्यानंतर पहिल्यांदाच अधिकृतपणे उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला सामोरं जात आहेत। समोर बसलेल्या शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या सर्व मंत्री आमदार खासदार आणि खरोखर आजच्या उद्याच्या परवाच्या विजयाचे खरे शिल्पकार दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्या बांधवांवर बघितलं। गेले 15-20 दिवस झालेले बोलायचं काही कळत नाही, पण आजपर्यंत मुख्यमंत्री महोदय आपण मनात असो वा नसो, मनात नव्हते पण तरी सुद्धा मॅनातनं तलवारी काढलेल्या होत्या। आता मॅनातले पण काढले आणि मनातले पण काढून टाकायचे। जे काही केलं होतं ते उघड केलं होतं। साधारणतः 25 वर्ष युतीची, त्याच्यानंतर 4.5-5 वर्ष युती संघर्ष अशी, पण या गेल्या 5 वर्षात आता आपण ज्या काही कामाची यादी वाचली, जे चांगले ते चांगले, त्याला कधीच आम्ही वाईट म्हटलं नाही, म्हणून सुद्धा आज मुद्दामून जयंतराव तुमचा सत्कार केला, कारण अप्रतिम तुम्ही निवेदन करता। कारण ज्या शिवसेना प्रमुखांचा तुम्ही उल्लेख केला त्यांनी आम्हाला कधी कद्रूपणा नाही शिकवलं। जे आवडलं पटलं, कोणाला आवडो ना आवडो स्तुती करायची, शाबासकी द्यायची, आणि जे मनाला पटत नसेल तेही कोणाला आवडो ना आवडो, पण जे पटत नाही ते उघडपणाने बोलून मोकळं व्हायचं, मनात काही ठेवायचं नाही। आणि म्हणून देवेंद्रजी आपल्याला आठवायला काही जास्त दिवस झालेले आहेत। गेल्या आठवड्यातच आपण एकत्र भेटलो होतो, सुभाष देसाईंचा कार्यक्रम होता, उद्योग मंत्री, नवीन औद्योगिक धोरण आपण ठरवलं, आणि तेव्हा मी हे सांगितलं
की जे काय आपले संघर्ष जो काही झाला तो संघर्ष कधीही आपण दोघांनी राज्याच्या हिताआड येऊ दिला नाही, विकासाच्या हिताआड येऊ दिला नाही. सुधीर भाऊ, तुम्ही सांगितले या भूमीचं वर्णन तुम्ही केलं. ही विदर्भाची भूमी आहे, जिजाऊची भूमी आहे, गाडगेबाबांची आहे, अंबानगरी आहे, तुकडोजी महाराजांची आहे, गांधीजींची आहे, सगळ्यांची आहे. आणि हा आपला जो महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राचं हेच वैशिष्ट्य आहे. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, या मातीचं जे काही पावित्र्य आहे तिकडे कोणी ना कोणीतरी देवारिकांची नेता, साधू संतांची, समाजसुधारकांची जन्मभूमी ती असतेच, आहेच. सैनिकाची असते. माझ्या भारत मातेच्या जे आपण देवेंद्रजी सांगितलं आता हे जे काय सगळं घडतंय, भारत मातेसाठी शहीद होणाऱ्या वीरांची सुद्धा ही भूमी आहे. आणि या भूमीमध्ये असे अनेक नरवीर आणि माता भगिनी जन्माला आल्या की ज्यांनी वेळोवेळीला केवळ राज्यच नाही तर देशाला दिशा दिली. हे गेले 25-30 वर्षाचं जे काही आपलं नातं आहे ना, अनेक जणांना इकडे कॅमेरे आहेत, चॅनलवाले आलेले आहेत की मी नेमकं बोलतोय काय, मुख्यमंत्री नेमके बोलतात काय. गेले 5 वर्ष जे काय आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये रान उठवली होती, रान उठवलं होतं, अचानक यांनी युटर्न मारला. आणि त्याला कारण आहे, प्रत्येकाला कारण आहे. एक तर मी ठामपणाने सांगेन की मुख्यमंत्री महोदय गेल्या 5 वर्षात, अगदी मी पंतप्रधान आहेत, देशासाठी जगासाठी पंतप्रधान आहेत, पण अजूनही मी त्यांना नरेंद्र भाईच बोलतो, नरेंद्र भाई. आणि जेव्हा एनडीएची मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये सुद्धा मी हेच म्हटलं होतं की एक अभिमान आहे की आपला भाऊ वाटावा अशी व्यक्ती माझ्या देशाची पंतप्रधान. तुम्ही म्हणाले एकदम यांच्यामध्ये यांचं रूपांतर कसं झालं बाबा, कालपर्यंत असं बोलत होते, आज असं बोलायला लागले. नाही, याचं कारण आहे की जे आम्ही मुद्दे उचलले हेच तुम्हाला मी सांगणार होतो की जाहीर सभा तर आपली पुढच्या रविवारी आहे. मी तर म्हणेन जाहीर सभेत बोला, आत्ता बोला की एक मुद्दा मला असं सांगावा की जिथे व्यक्तिगत काही कामासाठी किंवा व्यक्तिगत कारणांसाठी शिवसेनेने तुम्हाला विरोध केला. जे मुद्दे उचलले ते जनतेचे उचलले, शेतकऱ्यांचे उचलले. आणि मला समाधान आहे, मला नक्कीच अभिमान आहे की ज्या वेळेला आपण युती केली त्या वेळेला तुम्ही हे सगळे मान्य केले. नुसतं मान्य करून होला म्हणून गप्प नाही बसला, तुम्ही ते करून मोकळे झालेला. कारण ज्यांच्यासाठी आपण लढत आलो, कशासाठी सत्ता पाहिजे, कोणासाठी सत्ता पाहिजे, त्या आमच्या नेत्यांसाठी पाहिजे काय केवळ आमच्या कार्यकर्त्यांसाठी सत्ता पाहिजे. सत्ता पाहिजे ती माझ्या गोरगरीब बांधवांसाठी आणि माता भगिनींसाठी पाहिजे. त्यांचं वाली कोण आहे. राज्यकर्ते येतात, राज्यकर्ते जातात, सत्ता येते, सत्ता जाते. अटलजींची तुम्ही आठवणी सांगितलं, सरकारी आती आहे, सरकारी जाती आहे. सामान्य माणसाला मिळतं काय. तो सामान्य माणूस ज्या आशेने आपल्याकडे बघतोय त्याच्या आशेवरती, म्हणजे पावसाचं पाणी कधी पडतं कधी पडत नाही, पण आशेवरती पाणी नाही पडतं. कारण आशेवरती त्याच्या जर का पाणी आपल्याकडनं पडलं, आपण ही त्याची शेवटची आशा होती. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही देशातल्या सर्वसामान्य जनतेची शेवटची आशा आहे. ही आशा जर का संपली तर देशात जो अंधार पसरेल तो अंधार दुसऱ्याला दुसरा प्रकाश कोणी येऊ शकत नाही, दुसरा कोणी येणार नाही. आणीबाणीनंतर एक होता अंधेरे में एक प्रकाश जय प्रकाश. पण आता जर का अंधार पसरला तर देशाला तारणारा, सर्वसामान्यांना आधार देणारा असा दुसरा कोणताही पक्ष नाही, दुसरा कोणताही सरकार, काही नेता सुद्धा आता दिसत नाही. आणि हा संघर्ष मी म्हणतो विसरू नका, अजिबात नका विसरू. हाही संघर्ष विसरू नका जो दुर्दैवाने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये झाला. पण त्याही पेक्षा मी म्हणेन, हे दोन बाजूला दोन आपल्या नेत्यांचे फोटो आहेत. एका बाजूला बाळासाहेब आहेत, एका बाजूला अटलजी आहेत. त्यांच्या काळातला जो संघर्ष होता तो तर आपण आयुष्यात कधी विसरता कामा नये. पिढ्यानपिढ्या आपण जर का तो विसरून तो पिढ्यानपिढ्या आपल्या नरकात जातो. कारण हा संघर्ष झाला, हा आपल्यामध्ये झाला. पण त्यांनी जो संघर्ष केला तो संघर्ष आपल्यासाठी केला होता. हे जर का आपण विसरलो तर आपण चपळ करून ठेव. तो संघर्ष आठवा ना, काय अटलजी, काय शिवसेना प्रमुख. आणि ते दिवस आठवा की ज्या वेळेला शिवसेना काय आणि भारतीय जनता पक्ष काय. आज आपण म्हणतो की होय आम्ही हिंदू आहोतच, जन्मलो हिंदू म्हणून मरू ते सुद्धा हिंदू म्हणूनच. पण तेव्हा मी हिंदू आहे बोलायला भीती वाटत होती. मी हिंदू आहे, अरे बाबा बोलू नको, काय होईल सांगता येत नाही, कारण काँग्रेसची राजवट आहे. आपण
देशाच्या राजकारणात दोघंही अस्पृश्य होतो. आपल्यासोबत येत कोण होतं? कोण येत होतं? शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आहे हे धर्मांध आहे. हे हिंदुत्व म्हणजे शिबी होती. आणि त्याला या पिढीने अक्षरशः रक्त आटून 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 आपल्याला हे दिवस दाखवले. हे दिवस त्यांनी जर का तेव्हा रक्त आटवलं नसतात, कित्येक कार्यकर्ते आपले कार्यकर्ते सारे. आता हा कार्यक्रम झाल्यानंतर मी संजयच्या घरी जाणार आहे ना. तुमच्यापैकी मी दोन्ही कार्यकर्ते आता वेगळे म्हणून बोलत नाहीये, मी सगळ्यांना एकत्र म्हणून बोलतोय. शिवसेना काय आणि भारतीय जनता पक्ष काय आहे, इच्छा आहेत, इच्छुक आहेत. कोणाला आमदार व्हायचे, कोणाला खासदार व्हायचे, कोणाला नगरसेवक व्हायचे, मग कोणाला मंत्री व्हायचे, कोणाला आणखीन काय व्हायचे. पण एक लक्षात घ्या की हे सगळे दिवस तुम्ही तर कष्ट करतात, तुम्ही तर मरमर मेहनत करता आहात, पण तुमच्या सोबतचे जे कष्ट करणार होते ते आज दुर्दैवाने आपल्यामध्ये नाहीये. इच्छा सुद्धा त्यांच्याबरोबर संपल्या. आपण त्यांनी तरीही आपल्या पक्षाबरोबर गद्दारी नव्हती केली. विचाराच्या सोबत तो जो काही संघर्ष होता, म्हणजे आज आपण अभिमानाने सांगतो की पुलवामा नंतर आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, पुन्हा आलं तर आम्ही घरात घुसून ठोकू. आहे ना, एवढी हिंमत आहे. पण तेही दिवस आठवा की नरसिंहराव पंतप्रधान असताना मशिदीमध्ये अतिरेकी घुसले होते. त्या मशिदीला सैन्य कडाक्याच्या थंडीमध्ये बर्फामध्ये अर्धा गाडून घेऊन वेढा देऊन बसले होते. आणि भूक त्यांना लागलेली असताना सुद्धा भुकेची पर्वा न करता ते देशासाठी तिकडे प्राणपणाला लावून बसले होते. त्यांच्या समोर आपल्या सरकारने आतमधल्या अतिरेकीने बिर्याणी पाठवली. विसरता आपण? विसरू शकतो हे दिवस पुन्हा पाहिजेत आपल्याला? आहे ना, जे काय झालं होतं ते झालं होतं. मी असं काय म्हणत नाही ते वाद संपले. हो, संपले याचं कारण जी भूमिका आम्ही घेतली होती, जे प्रश्न आम्ही उचलले होते. योजना खूप आहेत, अतिशय उत्तमरित्या देवेंद्रजी आज आपण योजना सगळ्या सांगितल्या. या योजना सांगितल्यानंतर आमचं एवढंच म्हणणं होतं की समजा शेतकरी आहे, कर्जमाफी आपण केली. कर्जमाफी केल्यानंतर मधली जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये, म्हणजे पूर्वी झालीच शुक्राचार्य बसायचे, आता यंत्रणेमध्ये शुक्राचार्य बसतात. त्या शुक्राचार्याने ढोसा त्याने बाहेर काढा. ज्या योजना ज्यांच्या आशीर्वादाने आपलं सरकार आलं आणि त्यांच्यासाठी आपण ज्या योजना जाहीर केल्या त्या योजना तिथपर्यंत पोहोचवा, एवढंच आमचं म्हणणं आहे. मग शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांची प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि ह्या अशा अनेक योजना आहेत की अतिशय उत्तम. मग उज्ज्वला योजना असेल, सौभाग्य योजना असेल, पण ह्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणं हे सुद्धा आपलं काम आहे. या पोहोचल्या तर आपला संघर्ष आहे कुठे? बाकी युतीमध्ये जागा वाटप असेल, अमुक काय असेल, अधिकार असेल, ते ठीक आहे, ते आपलं चालू राहील. पण आज मला खरंच एका गोष्टीचा आनंद आहे की हे सगळे इकडे जमलेले आहेत. याच्यानंतर नागपूरला जाणार आहे, नंतर आपले जाहीर सभा होणार आहेत. या सगळ्यांना आपण भाषण नाही केलं तरी चालेल, फक्त या सगळ्यांना आपण दोघं एकत्र बघायचे होते. ते दिसलं, त्यांच्यासमोरचा प्रश्न सुटला. कारण नाहीतर नुसतं संघर्ष. समजा आपली युती नसती झाली, कोणाचं फावलं असतं? ज्यांच्याबरोबर 25 वर्ष नव्हे 50 वर्ष संघर्ष केला असता, ते असे हे इकडे रेड कार्पेट आहे, तसे रेड कार्पेटवरनं आयटीत चालत आलं असते. हे हिंदू, हे राष्ट्रधर्म पाळणारे, हे हिंदुत्ववादी, बघा कसे भांडतात एकमेकांमध्ये. आपल्या युतीला, आपल्या पक्षाला का आपण एकत्र आलो होतो? का आपण पुन्हा एकत्र आलो? एक देशाचा विचार आहे, एक हिंदुत्वाचा विचार आहे. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायचं, हातामध्ये भगवा घ्यायचा आणि एकमेकात मारामारी करायच्या. छत्रपती असते तर आपल्याला सगळ्यांना मिळून तरी कडेलोट केलं असतं. अशी हिंदू मला नाही परवडणार, असं माझं नाव घेणारी ही माणसं, आमची शिव नाव घेणारी यांची लायकी सुद्धा नाही. आपण जर का दुर्दैवाने आपलं भांडण झालं असतं या निवडणुकीमध्ये, तर विचार करा आपल्या डोक्यावरती कोण बसलं असतं. आज मला एका गोष्टीचा अभिमान आहे, संपूर्ण देशात कदाचित आपली युती हा पहिला एकमेव असा युती म्हणून पक्ष असेल की संपूर्ण देशात आज कार्यकर्त्यांसमोर प्रचाराचा मी नारळ फोडलेला आहे. आपण नारळ फोडले. कोणाची तयारी एवढी? बरं, टीका करायची, मी अजून कोणावर टीका करत नाही, कारण मला पंचायत अशी झालेली की कोणावर टीका करायला गेलो तर उद्या नेमकं तो शिवसेनेत नाही तर भाजपात. वडील एक बोलतात, पोरगा दुसरं बोलतोय, पोरगा एक बोलतोय, वडील तिसरं करतायत. पण टीका करू कोणावर? आता तीच पंचायत झालेली आहे. म्हणजे पवारांवरती टीका करायची, अजून करायची की नाही माहित नाही.
फक्त त्यांना भाजपात घेऊ नका. नाही तर होतंय काय माहिती ना, निवडणुकीत गंमत येत नाही हो. तुम्ही जर का नुसती चांगली कामं सांगितली, लोक हे काही नुसती झालेली कामं सांगतात, अरे बोलणं कोणातरी टीका कर, कोणातरी घाल 2 शिव्या. आणि म्हणून थोडीतरी लोक समोर ठेवा, थोडीतरी लोक समोर ठेवणार. सगळेच आपल्या पक्षामध्ये बोलायचं कोणावर. आणि ही थोड्या दिवसामध्ये आपल्याला आता सगळ्या गोष्टी स्पष्ट होत चाललेल्या आहेत. एक गोष्ट देवेंद्रजी आपण खरंच चांगली केली की तुम्ही शिवसेनेची सुद्धा इथे उमेदवार जाहीर करून टाकले. याला म्हणतात युती. मग भावनाताई आहे, संजय जबाबदारी तुमच्यावर. संजय काय भावना काय, दोघे मुलं आहेत, लहान आहेत दोघे. आहे दोघेही थोडेसे लहान असल्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होतं. पण एक सांगतो तुम्हाला, कट्टर शिवसैनिक आहेत, कट्टर भगवायचे सैनिक आहेत. आनंदरावांचं नाव जाहीर केलेलं आहे, प्रतापरावांचं आहे. आणि मग राहिले आमचे तुमाने, त्यांचे तरी काय ठेवा. त्यांचंही करतो, तुमचे कोणाचे करायचे. नाही, भाजपकडे इच्छुक कोण असतील त्यांची नावं मी करून टाकतो जाईल. तुम्हाला मानावं लागेल, कारण युती झालेली आहे. मला 75% माझ्या अधिकृत उमेदवाराची तुम्ही नाव घेतलं. मला तुमच्याकडे कोण इच्छुक कोण आहे का रे बाबा? हात नका वर करू. नाही, इच्छुक तुम्ही काय, आम्ही काय, आपण सगळे इच्छुक आहोत. होय, आम्ही इच्छुक आहोत. पण आम्ही व्यक्तिगत इच्छा घेऊन महत्वाकांक्षा, राक्षसी महत्वाकांक्षावाले नाहीत. आमचा देश, आमचा हिंदुस्थान, त्या देशाचं रक्षण करणं, त्याच्यासाठी हिंदुत्वाचं पाईक असलेलं सरकार तिकडे आणणं, तसा पंतप्रधान तिकडे बसवणं, ही आमची इच्छा आहे. होय, आम्ही इच्छुक आहोत. नाहीतर इच्छा कशासाठी पाहिजे? नुसतं लढत राहायचं. आणि दुसरा आनंदराव, तुम्ही काळजी करू नका अजिबात. दुसरा कोणी दारुडी येऊ द्या, कोणी येऊ द्या, सापाची अवलाद आपल्यामध्ये नाही. मुंबूस आणि साप हे दोन्ही अवलादी आपल्याकडे नाही. आपल्याकडे दोन्ही पक्षाचे वाद आहेत. आणि त्या कारुड्याला म्हणा पुंगी वाजवत बस. पण ती पुंगी सुद्धा गाजराची वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. हे आता जे करायचं ते मनापासून करायचं. करणार ना सगळे दोघांनी. इथे मी आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ओळखत नाही, मी फक्त भगवा ओळखतो. आणि ज्याच्या हातामध्ये, ज्याच्या हृदयामध्ये भगवा आहे, तो गद्दारी करणार नाही, युतीची गद्दारी करणार नाही, करता कामा नये. पण जर का गद्दारी केली, जर का आपण समजा चुकलो, तर पुन्हा एकदा सांगतो, ते जे सगळे दिवस होते ना, हे 5 वर्ष संघटना सोडावं. मला एक सांगा, कोणाबरोबर जुळवायचं? 50 वर्ष ज्यांच्याबरोबर आपण संघर्ष केला ते आपल्याला जवळचे, का दुर्दैवाने गेले 5 वर्ष ज्याच्याबरोबर संघर्ष झाला तो आपल्या जवळचा? कोणाला मिठ्या मारायचं? कोण जवळचं? मी तर म्हणतो ठीक आहे, मधला हा काळ जो झाला त्यावेळेचं जे काय होते, युती आपली होती, आपल्याकडे काही नव्हतं, तेव्हा आपण एक दिलाने काम करत होतो. अरे ही लोक आज पाहिजे होती, बाळासाहेब पाहिजे होते आणि अटलजी पाहिजे होती. त्यांना हे वैभव, त्यांनी जे काही मरमर मेहनत केली, कष्ट केले, त्यांनी हे वैभव बघायला पाहिजे की अहो आम्ही दगडावरती आमचं आयुष्य वाहून टाकलेलं आहे, आम्ही जे आमचं रक्त आठवलं त्यातनं हिंदुत्वाचा वटवृक्ष उभा राहिलेला आहे. आणि त्या वटवृक्षाला कीड लागू देऊ नका, अजिबात लागता कामात. आणि मला खात्री आहे की आजपासून या अंबानगरीमध्ये सुरुवात झालेली आहे. इथे जो आपण भगवा झुलवतो आहोत, हा भगवा केवळ अमरावती नाही, महाराष्ट्र नाही, तर संपूर्ण हिंदुस्थान पादाक्रांत केल्याशिवाय राहणार नाही. सर्वे काही येऊ देत, सर्वे म्हणजे मतदान नव्हे. मी सर्वेवरती विश्वास ठेवत नाही, मी आत्मविश्वासावरती विश्वास ठेवतो. आत्मविश्वास होय, माझ्यात आत्मविश्वास आहे. जे माझे आजोबा सांगायचे, माझ्या वडिलांना त्यांनी सांगितलं, आणि वडिलांकडे तरी माझ्या काय होतं आत्मविश्वास पलीकडे. मी मुद्दामून तुम्हाला माझ्या म्हणजे शिवसेनेच्या पहिल्या सभेची गोष्ट सांगतो. 1966 साल, काही नव्हती, संघटना नव्हती, काही नव्हती, शिवसेनेची स्थापना झालेली नव्हती. पण मुंबईमध्ये मराठी माणूस, त्याच्यावरती होणारा अन्याय, हे सगळं एकत्र होत 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 ते सगळं, ते म्हणतात ना वन्नी तो चेतवा रे, तसा तो चेतवत गेल्यानंतर ते सगळं वातावरण तापायला लागलं. मग शिवसेनेची स्थापना झाली. पहिली सभा घ्यायची, कुठे घ्यायची?
अनेकांनी सांगितलं की पहिली सभा आपण कुठेतरी हॉलमध्ये घेऊ. मी लहान होतो, 6 वर्षाचा होतो. काही जणांनी सांगितलं की असं करू, पहिली सभा हॉलमध्ये घेऊ, दुसरी सभा जर एक छोट्या मैदानात घेऊ. करत 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 मोठं मैदान करत शिवाजी पार्कमध्ये घेऊ. शिवाजी पार्क आपण बघितलं सर, दरवर्षी दसरा मेळावा तिकडेच होतो. मग शिवसेना प्रमुखांबरोबर चर्चा झाली. शिवसेना प्रमुख म्हणाले काय हॉलमध्ये छोट्या मैदानात हट, पहिली सभा शिवाजी पार्कात शिवतीर्थावरती. ते लोक कशी येणार, ते लोक कशी येणार म्हणजे काय. मी भगवा घेऊन पुढे चाललेलो आहे आणि त्या दिवशी लोकांना कळले तर मी तरी मूर्ख आहे, तर लोक तरी मूर्ख आहे. घेतली शिवतीर्थावरती सभा, न भूतो न भविष्यती. पहिली सभाच अशी झाली की शिवतीर्थ दुथडी भरून वाहत होतं. म्हणजे देवेंद्रजी तुमच्यावरती अजित पवार टीका करतात ना की ते कुठे होते तेव्हा तुम्ही कुठे नर्सरीमध्ये होतात असं म्हणतात की शरद पवार वगैरे वगैरे लोकांनी ती सभा शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बघितली होती असं म्हणतात. माझ्याकडे पुरावा नाही, कारण पवारांच्या कोणत्याच गोष्टीला पुरावा नसतो, कोणत्याच गोष्टीला पुरावा. पण असं सगळं असताना तो काय आत्मविश्वास आहे. पहिली सभा घेतली शिवाजी पार्कात, तसा माझा आत्मविश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये 48 जागा कमी पडतील आपल्याला. हा नवीन रेकॉर्ड करायचा आहे. 48च्या 48 युती आणि युतीस दुसरा कोणताही पक्ष तिकडे येता कामा नये ही शपथ घेऊन पुढे चला, तर म्हणून आपण शिवरायांचे मर्द मावळे आहोत. आणि मला खात्री आहे की बऱ्याच वर्षानंतर आज ही एकजुटीची सभा होते. बस मूठ आवडल्यानंतर समोर विरोधक उभाच राहणार आणि जो उभा राहील त्याला हिंदुत्वाची वज्रमुठ कायमचा धडा शिकवेल ही खात्री बाळगतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची एकत्र सभा अमरावतीमध्ये पार पडते आणि आत्ताच उद्धव ठाकरे यांनी युती संदर्भात या सभेमध्ये आपलं पुन्हा एकदा पुनरुच्चार केलेला आहे. शिवसेनेनं जनतेचे प्रश्न उचलले, उद्धव ठाकरे यांनी या आपल्या पहिल्या भाषणात सांगितले. तसंच गोरगरिबांसाठी युतीची सत्ता आली पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलेलं आहे. शिवसेना भाजपची ही पहिली जाहीर सभा अमरावतीमध्ये पार पडली आहे. युतीमधला संघर्ष हा विकासाआड येऊ देणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सभेत काय म्हणाले होते ते पुन्हा एकदा ऐकूया. ही युती केवळ सत्तेकरता झालेली युती नाही आहे, ही विचारांची युती आहे. होय, आम्हाला अभिमान आहे की आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहोत आणि हिंदुत्ववादी पक्षांची युती आहे. आणि आमचं हिंदुत्व संकुचित नाही आहे. आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. ज्या ज्या व्यक्तीला या देशाच्या प्रती प्रेम असेल तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, कुठली भाषा बोलणारा असो, कुठल्याही पंथाचा असो, अशा प्रत्येक व्यक्तीला आमच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेमध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रवेश आहे. अनेक लोक देव पाण्यात घालून बसले होते, हे भांडले पाहिजे, हे बाजूला झाले पाहिजे, म्हणजे मग सत्तेवर डल्ला मारता येईल. त्या सगळ्या लोकांना खऱ्या अर्थानं ज्या दिवशी ही युती झाली त्या दिवशीपासून त्यांच्या चेहऱ्यावर पाणीच राहील. ते बोलायला देखील तयार नाहीये. त्यातल्या काही लोकांनी तर माघार घेणं सुरू केले. आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी शिवसेना युती ज्याचा उल्लेख सुधीर भाऊंनी केला, ही अभेद्य युती आहे. आणि ही आज या निवडणुकीपुरतं नाही आहे, ही युती भविष्यात देखील अशाच प्रकारे राहणारी युती आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीचा पुनरुच्चार केला आहे. आमच्या सत्तेत सर्जिकल स्ट्राईक झाला असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे युती ही विकासासाठी केली आहे, आमची युती झाली त्यामुळे काही जण हे घाबरलेले आहेत असाही उच्चार त्यांनी केलेला आहे. विरोधकांना त्यांनी हा टोला लगावलेला आहे. त्याचप्रमाणे युतीने अनेक विकासाची कामं केली केंद्रात आणि राज्यात असाही पुनरुच्चार या सभेमध्ये केलेला आहे. यावेळी विक्रमी जागांनी निवडून यायचं असंही या सभेत मुख्यमंत्री म्हणाले. राहिलेल्या जागा सुद्धा निवडून यायचं असंही या सभेमध्ये म्हटलेलं आहे.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची ही पहिली जाहीर सभा अमरावतीमध्ये पार पडली आणि त्यावेळी दोघांनी युतीचा पुनरुच्चार केलेला आहे. विकासासाठी युती केल्याचं म्हटलेलं आहे. तर मोदींना मी अजून नरेंद्र भाईच म्हणतो असं उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केलेली आहे. तर विकासासाठी गोरगरिबांच्या कामासाठी ही युतीची सत्ता आलीच पाहिजे असा पुनरुच्चार हा उद्धव ठाकरे यांनी केलाय. तर एकूणच मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांनी युतीचा पुनरुच्चार केलेला. युती ही विकासासाठीच झालेली आहे असंही त्यांनी सांगितलंय. तुषार कोहळे आहे आपले प्रतिनिधी, आपण त्याच्याकडून या सभेबद्दल अधिक जाणून घेऊया. तुषार, ही पहिली सभा झालेली आहे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यातली आणि युतीचा पुनरुच्चार याच्यात केलेला आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोलाही लगावलाय. काय ऐकून सांगशील या पहिल्या सभेबद्दल? अत्यंत महत्वाचं आहे, कारण खुद्द उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की देशामध्ये पहिला असा हा मेळावा असेल जिथे प्रचाराचा नारळ फोडलं जात आहे. महत्वाचा विषय आहे की ज्या प्रकारे या संपूर्ण भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांचं जर का भाषण बघितलं तर त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की हा आमचा जो संघर्ष होता, जरी हा संघर्ष होता तो जनतेसाठी होता. जे जे प्रश्न मी उपस्थित केले गेले ते जनतेसाठी उपस्थित केले गेले आणि आता परत एकत्र आलो तर जनतेच्या हितासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भाषणात देण्याची विनंती केलेली होती की 4 वर्ष ज्या प्रकारे तुम्ही तलवारी आपल्या मनातनं काढलेल्या होत्या, आता त्या मनातनंही काढा. त्यामुळे कुठेतरी दोन्ही पक्षाच्या ज्या वरच्या स्तरावर मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळत आहे. या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे हिंदुत्वाचा परत एकदा राग दिला की आम्ही हिंदुत्वाच्या साठी ही युती आलो आहे, राजकीय पक्ष म्हणून एकत्र आलो नाही तर ही विचाराच्या साठी आम्ही एकत्र आलेलो आहे. त्यामुळे जो हिंदुत्वाचा विचार आहे तो पुढे न्यायचा असल्यामुळे आम्हाला कुठेतरी एकत्र यावं लागलं आणि ही जनतेची कार्यकर्त्यांची अपेक्षा होती, त्यानुसारच हा निर्णय घेतला गेला आहे. ते हे देखील बोलले की कुठेतरी महत्वाचा विषय की ज्या प्रकारे जो संघर्ष होता तो विसरता येणार नाही आणि विसरून चालणार देखील नाही. ही काही पहिली वेळ नव्हती संघर्षाची, तर याआधी देखील अशा वेळेस अनेक संघर्ष झाले. म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्या काळामध्ये देखील अनेक संघर्ष झालेले होते. तो देखील एक संघर्षाचा काळ होता, हा देखील एक संघर्षाचा काळ आहे. त्यामुळे संघर्ष हा यातला भाग जरी असला तरी आता आमचं मनोमिलन झालेलं आहे. त्यामुळे आता दोन्ही म्हणजे शिवसेना असो किंवा भारतीय जनता पक्ष असो, दोन्हीही पक्षांनी हिंदुत्वाच्या नावाखाली, भगव्याच्या नावाखाली एकत्र येण्याची गरज आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांचं भाषण देखील अत्यंत आक्रमक झालं. त्यांनी देखील पवार कुटुंबियांवरती जोरात टीका केली. राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की पहिले कॅप्टनच मैदान निवडणुकीच्या आधी कॅप्टनच मैदान सोडून निघून गेलेला आहे. इतकंच नाही तर तुषार, तुला थोडं थांबवते. आपल्याला रवी राणा हे जोडले गेलेले आहेत. रवी राणा, पहिली सभा युतीची झाली आणि दोघांनी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. तसंच युतीबद्दलही पुन्हा एकदा सर्वांसमोर स्पष्ट केले, विकासासाठी युती झाल्याचं सांगितलेलं आहे. काय कोण सांगाल या सभेबद्दल? हॅलो रवी राणा, आवाज पोहोचतोय माझा तुमच्यापर्यंत? ज्याप्रमाणे आज शिवसेना भाजपची युतीची सभा झाली अमरावतीमध्ये आणि ज्या अमरावती जिल्ह्याचे खासदार आनंदराव अडसूळ ज्यांनी 5 वर्ष जनतेपासून दूर राहिले, जनतेच्या विकासापासून दूर राहिले, तर युतीचा आधार घेऊन त्यांना दाखवायचं आहे की बाबा युतीच्या नावावर मी निवडून येईल. पण आता लोक सुज्ञ झालेले आहे, लोकांना माहित आहे की इलेक्शन समोर ह्या युतीच्या सभा होतात, नारळ फोडल्या जाते, मोदींचा फोटो मोठा करून मतं मागतात आणि नंतरच उद्धव ठाकरेंना हे चांगलं माहित आहे की ज्याप्रमाणे मोदीजींवर त्यांनी आरोप केले, ज्या पद्धतीनं मोदीच्या प्रत्येक योजनेचा विरोध केला, मोदींच्या चौकीदारच चोर आहे अशा पद्धतीच्या उद्गार सुद्धा उद्धव ठाकरेंनी अनेकदा वापरले आणि पुन्हा आता मोदींच्या फोटोचा सहारा घेऊन, मोदींचं नाव घेऊन एवढी लाचारी शिवसेनेमध्ये आहे की त्यांना मोदीजींचा नाव घेऊन मतं मागावं लागते. जी परिस्थिती मागच्या वेळेस आनंदराव अडसूळांनी उद्धव ठाकरेंनी प्रेस्टिज करून जे देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून मोदींची सभा एक मात्र महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यात लावली, त्यामुळं आनंदराव अडसूळांना मोदीजींच्या नावावर मतं मिळाली. पण आता अमरावतीची जनता सुज्ञ झालेली आहे, त्यांना माहित आहे की मोदींच्या नावावर फक्त मतं मागतात, पण निवडून आल्यानंतर मोदींच्या विचाराचा पूर्ण विरोध करतात, मोदींच्या योजनांचा विरोध करतात. म्हणून येणाऱ्या काळामध्ये अमरावतीतूनच शिवसेनेचा मोठा पराभव होणार आहे. या भीतीने त्यांनी
शिवसेना भाजपच्या युतीचं नारळ तिथे फोडलं आणि अमरावतीच्या खासदार आनंदराव अडसूळ यांच्याबद्दल अमरावती जिल्ह्यातल्या शेतकरी आहे, शेतमजूर आहे, तिथला व्यापारी आहे, सर्वसामान्य जनता आहे, त्यांनी वर्षभर आनंदराव अडसूळांचा चेहरा सुद्धा पाहिला नाही अशा प्रकारचा जनतेचा त्यांच्यावर रोष आहे आणि पुन्हा त्यांनी या युतीचं नारळ फोडून शिवसेनेचा पराभव निश्चित आहे हे डोळ्यासमोर दिसत आहे। त्या भीतीनेच उद्धव ठाकरे यांनी आज अमरावतीमध्ये शिवसेना भाजप युतीचं नारळ फोडलेलं आहे आणि ज्याप्रमाणे त्यांनी शरद पवार साहेबांना बोलले, मला माहित आहे की कॅप्टन हा कॅप्टन असते आणि ज्या पद्धतीनं मोदींसारखे देशाचे पंतप्रधान शरद पवार साहेबांची तारीफ करतात, त्यांना हे लक्षात यायला पाहिजे की शरद पवार साहेब ज्या पद्धतीनं राजकारण करतात, उद्या येणाऱ्या भविष्यामध्ये काय घडेल देशामध्ये हे उद्धव ठाकरेंपेक्षा शरद पवारांना चांगलं ठाऊक आहे। म्हणून उद्धव ठाकरेंनी अशा प्रकारे वक्तव्य करून खऱ्या अर्थाने त्यांना समजलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये फक्त युतीचा आधार घेऊन आपण राजकारणामध्ये मतं घेऊ शकतो, पण भविष्यामध्ये मोदीजी उद्धव ठाकरेंना सोबत ठेवतील का हे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणून आज याच भीतीने घडी ते हेच म्हणत होते की शिवसेना आणि भाजप एक आहे आणि शिवसेना भाजप मिळून या उमेदवाराला निवडून द्या अशा प्रकारची त्यांचं एक घडी हेच म्हणणं होतं। तर त्यांना ठाऊक आहे, अमरावती जिल्ह्यातल्या जनतेने ठरवलं आहे की येणाऱ्या काळामध्ये नवनीत राणा यांना विजयी करायचं आहे। नवनीत राणांनी 5 वर्ष लगातार जनसंपर्क जनतेमध्ये काम केलेलं आहे आणि त्याच आधारावर त्यांना जनमत हे नवनीत राणांच्या बाजूला आहे आणि येणारा विजय नवनीत राणांचा निश्चित आहे। त्यासोबत मी शरद पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की आम्हाला पाठिंबा द्या आणि या शिवसेनेच्या लाचार उमेदवाराला ज्यांनी लाचारी भोगून मोदींच्या फोटोचा वापर करून मतं मागत आहे याचा प्रचंड बहुमताने आपण पराभव करू आणि अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी नवनीत राणांना निवडून देऊ। रवी राणाजी, मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की ही युती आता मजबूत आहे, त्याचबरोबर असंही बोलले की आमची युती झाल्यामुळे अनेक विरोधक हे घाबरलेले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? मुख्यमंत्र्यांनी नेहमी युती धर्म पाळलेला आहे, पण शिवसेना कधी युती धर्म पाळत नाही। शिवसेनाचं तुम्ही बघितलेलं आहे की शिवसेनाचा इलेक्शनमध्येच फक्त शिवसेना मोदींचा वापर करतात, त्यानंतर मोदींचा फोटो सुद्धा शिवसेनेच्या बॅनरवर दिसत नाही, मोदीचं नाव सुद्धा दिसत नाही। पण मतं मागण्यासाठी जर शिवसेना फक्त मोदींचा वापर करत असेल तर जनतेला हे चांगलं माहित आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री बोलले तर मला मुख्यमंत्र्यांनाही सांगणं आहे की ज्या पद्धतीनं आपण एक अपक्ष आमदार म्हणून मी त्यांना खूप साथ दिलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांना माहित आहे रवी राणा काय आणि रवी राणाला माहित आहे मुख्यमंत्री काय, त्यामुळे जास्त काही त्याच्यावर सांगायची गरज नाही आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आनंदराव अडसूळचा पराभव प्रचंड बहुमताने करू आणि अमरावती जिल्ह्याचा विकास घडून आणू। नक्कीच, धन्यवाद रवी राणाजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर एकूणच बघितलं की युतीची एकत्रित पहिली जाहीर सभा ही अमरावतीत पार पडलेली आहे आणि मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांनी युतीचा पुनरुच्चार करून विरोधकांवर एका बाजूला टीका केलेली आहे।